मागणी करणार किंवा तुम्ही स्वतः तपासणार? आम्ही तपासणी करू आणि आम्हाला जर तो प्रोग्राम दाखवला नाही, डिस्प्ले दिला नाही, तर आम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये कुठेही निवडणूक होऊ देणार नाही. अजित पवारांच्यावर लोकसभेत विधानसभेत तुम्ही अगदी कडवट टीका केली होती. आता परत एकत्र येण्याची चर्चा झाली. हा संवाद साधला कसा? नाही, मला माहित नाही ते एकत्र येतील. मला वाटत नाही की ते एकत्र येतील, कारण पवार साहेबांचा विचार हा वेगळा आहे आणि अजितदादा सत्तेसोबत आहेत. त्यामुळं मला म्हणजे अशी बिर्याणीमध्ये गुळवणी चालेल का नाही मला वाटत नाही. कुठला तरी निर्णय त्यांनाही अजितदादाला तरी घ्यावा लागेल. नसेल म्हणजे सत्तेतनं बाहेर तरी पडावं लागेल. उद्या काय घडणार आहे माहित नाही, पण जो विचार पवार साहेबांनी तो विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय आणि पुढे चालू. तुम्ही आमदार आहेत शरद पवार गटाचे, तर तुम्हाला हे योग्य वाटतंय का वैयक्तिक आमदार म्हणून तुम्ही? नाही, कल्पनेतनं भविष्यातलं योग्य वाटणं न वाटणं हा 2 नंबरचा भाग झाला. पण मी सांगितलं त्या पद्धतीनं एकतर एकत्र यायचं असेल तर सत्तेमधून बाहेर पडावं लागेल, नसेल तर पवारसाहेबांच्या विचारानं पुढे जावं लागेल. अशा पद्धतीचे काही ना काहीतरी धोरण असल्याशिवाय कोणताही पक्ष चालत नाही. त्याला विचार असला पाहिजे, कुणाचाही असू द्या. भारतीय जनता पार्टीचा हिंदुत्व हा विचार आहे, शिवसेनेचा हिंदुत्व हा विचार आहे, तसा पवार साहेबांचा या राज्यामध्ये पुरोगामित्वाचा विचार आहे. त्यामुळे तुम्हाला काहीतरी धोरण, विजन आणि भविष्यामधली या जनतेच्या काय तुमच्या कल्पना आहेत ह्या वरती तुमचं मतदारामधलं किंवा राजकारणामधलं एक लाईन अधोरेखित होते आणि ती अशा पद्धतीनं होणार नाही असं मला वाटतं. आपण थेट लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.